नवनीत राणा प्रहारच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? बच्चू कडू यांनी दिलेली ऑफर नवनीत राणा स्वीकारणार? त्यांनी आमच्याकडून लढावं, तो त्यांचा प्रश्न नाही, तर मतदारसंघ आम्हाला द्या. तुम्ही ऑफर देताय, काय हरकत आहे? लोकसभेसाठी अमरावतीतून महायुतीचा उमेदवार कोण असणार? अमरावती लोकसभेच्या जागेवर बच्चू कडू यांचा दावा. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांना एक ऑफर दिली आहे. लोकसभेची निवडणूक नवनीत राणा यांनी प्रहारच्या चिन्हावर लढवावी असं म्हणत राणा दाम्पत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. काही महिन्यांपूर्वी कडू वर्सेस राणा असा वाद रंगला होता. शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद काहीसा निवळला. पण कडू यांच्या या वक्तव्यानंतर जुन्या वादाला आता नवीन फोडणी पडली आहे. अमरावती मतदारसंघाच्या अनुषंगानं बच्चू कडू यांना प्रश्न करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागेवर आपला दावा ठोकलाय. आम्ही कुणाच्याच बाजूनं नाही असं म्हणत अमरावतीची जागा प्रहारलाच मिळाली पाहिजे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी अशी खुली ऑफर देखील बच्चू कडू यांनी दिली आहे. बच्चू कडू यांच्या या ऑफरवर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. अमरावतीच्या अनुषंगाने काय अमरावतीची निवडणूक लढणार आहे? आता तिथं आमचे 2 आमदार आहे, मी आणि राजकुमार असे 2 आमदार आहे. आणि आमचं असं मत आहे का एक मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे, आमची मागणी आहे. सध्या पण तो तिथल्या खासदार जे आहेत त्या नवनीत राणा, त्यांनी आमच्याकडून लढावं, तो त्यांचा प्रश्न नाही, तर मतदारसंघ आम्हाला द्या. तुम्ही ऑफर देताय, काय हरकत आहे? त्यांचा पण स्वतंत्र पक्ष आहे. आता ते बीजेपीतून लढतात का स्वतंत्र स्वाभिमानी लढतं ते माहीत पडेल. की राष्ट्रवादीतून असा प्रश्न? राष्ट्रवादीतून ते लढणार नाही आता, कारण एकंदरीत वाटचाल ही भाजपातूनच लढेल असं वाटतं. माझं असं म्हणणं आहे त्यांनी स्वाभिमानीतून लढावं, प्रहार स्वाभिमान युतीनं लढावं. पण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जर राजकारण झालं तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे, महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे, एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचं सुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू. कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते, प्रत्येकाला एकामध्ये सहकार्य घ्यावं लागते. आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे, तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीत राणाला पाठिंबा देतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.